ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला आणि जाणून घेऊया कशा पद्धतीने प्रियाचा खोटारडेपणा अश्विन समोर आणत सायली अश्विनला दाखवून देणार प्रियाचा खरा चेहरा, तर दुसऱ्या बाजूला महिपतने सावध करतात साक्षी, नागोबा आणि प्रियापासून राहणार लांब. आता नेमकं काय कसं घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. तर आता इकडे सायलीने लगेच 15 मिनिटात छान गरम गरम दाल खिचडी बनवल्यामुळे प्रियाचा प्लॅन फसलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षी ही वकिलाच्या वेशात महिपतला भेटायला आलेली असते आणि महिपतकडे येऊन आता ती महिपतला सांगत असते, अण्णा काय सांगू तुम्हाला, मला खरोखर खूप भीती वाटते. तुम्हीसुद्धा बाहेर नाही आहात. नशीब नागराज अंकल आणि प्रिया आहेत, ते आहेत म्हणून मला तेवढा तरी आधार आहे, नाहीतर मी काय केलं असतं मला कळत नाही आहे. त्या दिवशी त्या आगीमध्ये मी जळून गेले असते की काय अशी मला भीती वाटत होती. कोणाला तरी सगळं गुपित माहिती आहे अण्णा. त्यावेळी मग महिपत तिला सगळं खरं सांगतो. महिपत तिला सांगत असतो, हे बघ साक्षी, हे सगळं दुसरं तिसरं कोणीही करत नाही आहे, तर नागराज आणि प्रियाच करत आहेत. त्यामुळे उगाचच्या उगाच त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवणं बंद कर. त्या दोघांवरच नाही, कुणावरच विश्वास ठेवायचा नाही, कुणावरच नाही. आता जे काही करायचं आहे की नाही ते सगळं फक्त तुला करायचं आहे. तुला स्वतःला सावरावं लागेल, स्वतःला सांभाळावं लागेल. आणि हे बघ बाळा, माझी काही काळजी करू नको. इकडनं बाहेर कसं पडायचं, काय करायचं ते मी माझं बघून घेईन, पण तुला सांभाळ. तू जिवंत आहेस ही गोष्ट कोणापर्यंतच पोहोचणार नाही याची काळजी घे. एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या नागोबावर आणि त्या प्रियावर, त्या खास करून तर प्रियावर बिलकुल म्हणून विश्वास ठेवू नको. तिने तुला कितीही गोड गोड बोलू दे, काहीही सांगू दे, अगदी काहीही सांगू दे, ती तुला काहीही सांगेल तुझ्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी, पण प्रत्येक वेळी तू तिला असं भासव की तुला तिचं सगळं म्हणणं पटतं आहे, तुझा तिच्यावर विश्वास आहे, पण तिच्यावर विश्वास ठेवू नको. मला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेऊ नको, साक्षी होकारार्थी मान डोलावते. तर दुसऱ्या बाजूला आता प्रियाने आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवलं. आपल्या घरच्यांना प्रियामुळे त्रास झाला या गोष्टीचा सायलीला राग आलेला असतो आणि त्यामुळे आता सायली ही ठरवते की प्रियाला तर आता मी असं सुखासुखी सोडणार नाही आहे. प्रियाला तर आता मी जन्माच्या दल घडवणारच आहे, पण त्यासाठी मला प्रियासारखंच वागावं लागणार आहे. नाही जर प्रियाला प्रियाच्या शब्दात सडेतोड उत्तर दिलं ना तर मी सुद्धा नावाची सायली नाही आहे. मग त्यासाठी मला तिच्या इतक्या खालच्या लेवलला उतरावं लागलं तरीही हरकत नाही. त्याबरोबर इकडे आता प्रिया ही विचार करते, जाऊ दे, सायलीला चांगली अद्दल घडवायची होती, पण प्रत्येक वेळी सायलीने बाजी मारते त्याप्रमाणे आजही मारली. असो, पण आता मला असं गप्प बसून चालणार नाही. तो अश्विन येण्याची वेळ झाली. कमीत कमी हॉटेलमधनं तरी आम्हा दोघांसाठी जेवण मला मागवावं लागणारच आहे. पण यावेळी जरी माझा डाव हुकला असला तरीही पुढच्या वेळी मात्र मला यश नक्की येणार. पुढच्या वेळी सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार, मी सगळं व्यवस्थित करणार असं प्रिया ठरवते. आणि मग आता लगेचच ती ऑनलाईन जेवण मागवण्यासाठी एक ॲप उघडते आणि त्यावरती आता मस्त 3-4 रेसिपी ती टाकते आणि आता ते जेवण ती मागवते. आता जेवण यायला अर्धा-पाऊण तास लागणार असतो. तोपर्यंत प्रिया हॉलमध्ये बसलेली असते आणि जेवत असलेल्या सुभेदार कुटुंबियांकडे, आनंदाने जेवत असलेल्या सुभेदार कुटुंबियांकडे बघत असते आणि स्वतःच्या मनात स्वतःला खात असते की शिट, नेहमी ही सायली बरोबर सगळ्यांचं मन जिंकते आणि मी कितीही काहीही केलं ना तरी यांना माझं खरं वाटतच नाही, माझ्या बाजूने कोणी विचारच करत नाही. तर इतक्यात अश्विन हा घरी येतो. अश्विन घरी आल्यावर तन्वी, जेवणाचं काय केलं आहेस तू असं विचारतो. त्यावर लगेचच ती म्हणते, अश्विन अरे तुला तर माहिती आहे ना, यांच्या वेळात जर मी स्वयंपाकघरात गेले तर या लगेचच माझ्याशी भांडायला येतील आणि पूर्णाजीला नियम मोडलेले बिलकुलच चालत नाही. मग काय, शेवटी पर्यायाअंती मी बाहेरनं आपल्या दोघांसाठी जेवण मागवलं आहे. अश्विन सॉरी, नाही म्हणजे मला माहिती आहे तुला माझ्यामुळे सारखं बाहेरचं खावं लागतं, पण काय करू रे, मला पूर्णाजींचे नियम मोडायचे नाही आहेत. जर मी तिचे नियम मोडले तर तिला वाईट वाटेल, तिला असं वाटेल की मी तिचं ऐकत नाही. ऑलरेडी मी तिला आवडत नाही. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, तन्वी इट्स ओके, काही हरकत नाही. हे बघ तन्वी, माझं तुझ्यावरचं असलेलं प्रेम खरं आहे, त्यामुळे तुझ्याबरोबर कितीही ॲडजस्टमेंट करावी लागली ना तरीही माझी काहीच हरकत नाही आहे. तुझ्याबरोबर प्रत्येक ॲडजस्टमेंट सहज शक्य करून दाखवेन मी.
मी आलोच. आणि मग लगेचच आता तो तिकडनं फ्रेश व्हायला जातो. तर आता प्रियासुद्धा अश्विन खोलीत गेल्यामुळे खोलीत जाते. आता सायली हे सगळं वरून बघत असते. आता सायलीने बघितलेलं असतं ना प्रियाला जेवण मागवताना, त्यामुळे सायली ही सुद्धा हॉलच्याच आसपास घुटवळत राहते. आणि मग जेव्हा डिलिव्हरी बॉय घरी पार्सल द्यायला येतो तेव्हा घरामध्ये हॉलमध्ये फक्त एकटी सायली असते, प्रिया हॉलमध्ये नसते. मग आता त्या डिलिव्हरी बॉयकडे सायली जाते आणि सायली द्या दादा डिलिव्हरी असं म्हणते. त्यावर तो डिलिव्हरी बॉय तिच्या हातात लगेचच सामान दिसतो. त्यावर सायली म्हणते पेमेंट झालं आहे की करायचं आहे. त्यावर तो म्हणतो मॅडम झालं आहे पेमेंट. मग सायली ते जेवण घेते आणि ठेवून देते. त्यानंतर आता जवळपास अर्धा पाऊण तासाच्या वर होऊन गेलेला असतो, 1-1.5 तास होतो, तरी अजून जेवण कसं आलं नाही हा प्रश्न प्रियाला आणि अश्विनला पडतो. अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी काय गं. त्यावर ती म्हणते अरे अश्विन मलासुद्धा काही कळत नाही आहे. पूर्वी मला वाटलं ट्रॅफिक वगैरेमुळे लेट होत असेल, पण काय झालं आहे ते मी बघते. मी कॉल करते ना डिलिव्हरी बॉयला लगेचच. आणि मग ती त्या डिलिव्हरी बॉयला कॉल करते आणि विचारते मी जेवण मागवलं होतं, जवळपास 2 तास होत आले तरी अजून माझं जेवण आलेलं नाही आहे. ही कुठली पद्धत आहे तुमची सर्व्हिसिंग देण्याची. त्याबरोबर लगेचच आता तिला तो डिलिव्हरी बॉय सांगतो मॅडम अहो जवळपास अर्धा पाऊण तासाच्या आधीच मी तुमच्या घरची डिलिव्हरी देऊन निघालो आहे. तिथून निघाल्यानंतर मी आणखीन एका घरची डिलिव्हरीसुद्धा दिली आहे. त्यावर प्रिया म्हणते कसं शक्य आहे, मी तर पार्सल घेतलेलं नाही आहे. त्यावर तो म्हणतो अहो मॅडम पण तुमच्या घरच्यांनी घेतलं आहे तुमचं पार्सल. त्यावर हे ऐकून प्रियाला राग येतो. प्रिया लगेचच फोन कट करते आणि आता ती घरामध्ये कांगावा करू लागते. अच्छा म्हणजे तुम्हा सर्वांची इच्छा हीच आहे का की मी आणि माझ्या नवऱ्याने उपाशी राहावं. आधी तर आम्हाला स्वयंपाकघरात येऊ देत नाही आहात आणि आम्ही आता बाहेरनं जेवण मागून बिचारे कसं बसं आमचं खातोय, आमचं भागवतोय, तर तुम्हाला तेही बघवत नाही आहे का. त्याबरोबर कल्पना म्हणत असते हे बघ प्रिया उगाचच्या उगाच काहीही बरळत बसू नकोस. आम्ही कोणीही तुझं पार्सल घेतलेलं नाही आहे. काय आहे ना आमच्या घरात आम्ही रोज स्वयंपाक बनवतो, आम्ही आमच्या घरच्यांना आमच्या हातचं अन्न खाऊ घालतो, त्यामुळे तुझं जेवण पळवण्याची आम्हाला गरज नाही आहे. एवढी म्हणजे वेळ आमच्यावर वाईट अजून आलेली नाही आहे गं. त्यावर लगेचच प्रिया म्हणते नाही आई काय ना तुमच्यावर वाईट वेळ आलेली नसेलही, पण तुमची ही लाडकी सून आहे ना सायली, हिला सवय आहे हो मला त्रास देण्याची. अगदी लहान असल्यापासून आश्रमात असल्यापासून ही फक्त मला त्रासच देत आली आहे. त्याबरोबर लगेचच विमल पुढे येते आणि पुढे येऊन आता प्रियाच्या हातामध्ये जेवणाची पिशवी देत म्हणते ताई हे तुमचं पार्सल. त्याबरोबर आता अश्विनला राग येतो आणि मग अश्विन हा आता लगेचच सायलीला विचारतो म्हणजे सायली खरोखर हे पार्सल तू घेतलं होतंस का, तू मुद्दाम केलंस का हे सगळं आम्हाला त्रास द्यायला, आम्हाला उपाशी ठेवायला. त्याबरोबर लगेचच आता सायली ही तिकडे 2 जेवणाची ताटं आणून ठेवते आणि म्हणू लागते अश्विन भाऊजी मला माझ्या घरच्यांना माझ्याच कुटुंबाला उपाशी ठेवण्याची सवय नाही आहे आणि मुळात हे सगळं करायला मला जमणारही नाही. हे सगळी कामं तर तुमच्या बायकोला जमतात ना, विचारा ना तिला. त्याबरोबर मग अश्विन प्रियाकडे बघतो. तर आता सायली म्हणते बरोबर बोलते ना मी प्रिया, आपल्या माणसांना त्रास कसा द्यायचा, आपल्यामुळे लोकांना कसं म्हणजे वैताग येईल हे सगळं तुला बरोबर जमतं. त्याबरोबर अश्विन म्हणतो हे बघ सायली उगाचच्या उगाच तू माझ्या बायकोच्या नादी लागू नकोस. सायली म्हणते अश्विन भाऊजी 1 मिनटं थांबाल का प्लीज. आणि मग सायली तिच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ चालू करते आणि तो व्हिडिओ अश्विनला दाखवते आणि मग म्हणत असते बोला अश्विन भाऊजी आत्ता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतरसुद्धा तुमचं असंच म्हणणं आहे का की मी खोटं बोलते. बघ प्रिया आता काय बोलशील, या व्हिडिओमध्ये तूच आहेस ना, तूच दिसतेस ना. त्याबरोबर मग मात्र प्रिया निरुत्तर होते. अश्विन प्रियाला स्वतःकडे खेचून घेतो आणि प्रियाचा हात पकडून प्रियाला जोरात विचारतो तन्वी काय आहे हे सगळं, हे तू केलं आहेस का. म्हणजे सायलीने जेवण बनवलं होतं पण तू घरात सगळ्यांनी तिला नावं ठेवावी किंवा घरांमध्ये वाद व्हावा यासाठी सगळं जेवण फेकून दिलंस. तन्वी काय विचारतोय मी. अगं पण हे सगळं करताना तुझ्या मनात एकदाही असा विचार आला नाही का की पूर्ण आजी म्हातारी आहे, तिला भूक सहन होणार नाही किंवा तिला गोळ्या खायच्या असतात, ती उपाशी कशी राहील, किंवा अस्मिताई प्रेग्नंट आहे तिला गोळ्या खायच्या असतात, तिला औषधं असतात, हा विचार नाही केलास. त्याबरोबर प्रिया म्हणत असते अरे अश्विन मला राग आला आणि रागात मी करून टाकलं. प्रत्येक वेळी आपल्या घरचे मी कितीही काहीही चांगलं केलं ना, कितीही त्यांच्यासाठी काहीही करत असले ना तरी माझं कधी कौतुक करतच नाही. प्रत्येक वेळी यांना कौतुक कोणाचं, फक्त सायलीचं. नावाचा डंका कोणाचा, फक्त सायलीच्या. सायली आदर्श सून, सायली चांगली सून, सायली उत्तम सून, सायली उत्तम नातसून, सायली उत्तम भाऊजय, सायली उत्तम घराची घर मालकीन. आणि मी काहीच बेस्ट नाही करत का, मी कशातच चांगली नाही आहे का. म्हणून मला राग आला आणि म्हणून केलं मी हे सगळं. सॉरी, पण जाऊ दे, मला वाटत नाही की मी या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं केलं आहे.
मी जे काही केलं ना ते सगळ्यांना माझी किंमत कळावी यासाठीच केले. पण तुला वाटत असेल ना की मी चुकली आहे, मी चुकीचं वागली आहे, तर मला जेवायचं नाही आहे, मी जाते. एवढं बोलून प्रिया हातामध्ये जेवणाच्या पार्सलची पिशवी घेऊन बेडरूममध्ये चाललेली असते. अश्विन म्हणतो, थांब थांब तन्वी. त्यावर प्रियाला वाटवतं की आता हा मला जेवणासाठीच थांबवतोय. प्रिया म्हणते, मी म्हटलं ना मला नको आहे जेवण अश्विन. त्यावर अश्विन म्हणतो, 1 मिनटं थांब. आणि तो तिच्या हातातली पार्सल जेवणाची पिशवी काढून घेतो आणि म्हणत असतो, नको आहे ना तुला जेवण, मग हे जेवण बेडरूममध्ये घेऊन जाणार तू, पुन्हा डस्टबिनमध्ये फेकून देणार, कशाला, काय गरज आहे? अन्नाची एवढी नासाडी करणं चांगलं नसतं ग तन्वी. राहू दे, तुला नको आहे ना जेवायला, तू नको जेवूस, जा जाऊन बेडरूममध्ये बस. सायली, एक काम करशील प्लीज? सायली म्हणते, बोला ना अश्विन भाऊजी. त्यावर मग अश्विन तिला सांगतो, तू एक काम कर, तू ना हे जेवण गरम करून ठेवून दे. आपल्या इथे ते नवीनच हॉटेल सुरू झालं आहे ना, तिथून मागवलेलं जेवण आहे, चांगलं जेवण आहे. आता मी तर तुझ्या हातचं खातो आहे ना, पण हे सगळं जेवण आपण सगळे मिळून संध्याकाळी संपवू शकतो. त्याबरोबर प्रियाला आता राग येतो. प्रिया विचार करते, हा अश्विन इतका कसा निष्ठुर वागू शकतो? चक्क मी म्हटलं की मी उपाशी राहते आणि हा मला राहा म्हणाला. भूक लागली आहे माझ्या पोटाला, पोटात कावळे ओरडत आहेत, डान्स करत आहेत आणि या अश्विनला माझं काही पडलेलंच नाही आहे, जाऊ दे असा विचार करत प्रिया रूममध्ये येते. आणि रूममध्ये येऊन ती विचार करत असते की शिट, माझ्या मनासारखं ना कधी काहीच घडत नाही. नेहमी ती सायली काहीतरी आगाऊपणा करते आणि नेहमी सगळ्या गोष्टींचा बट्ट्याबोळ होतो. पण मला एक गोष्ट कळत नाही की त्या सायलीने व्हिडिओ बनवली कशी? ती तर घरातच नव्हती. मग आता प्रिया ह्या सगळ्या विचारांमध्ये गुंतलेली असताना नागोबा तिला कॉल करतो आणि नागोबा आता प्रियाला सांगत असतो, हे बघ प्रिया, एक काम कर, जाऊन साक्षीला भेट. इकडे सुमनला सायली अर्जुन सकाळी घरी सोडून गेलेत, पण मी सुमनला एवढं टॉर्चर केलं की त्यामुळे सुमनच्या डोक्यावरती मानसिक आघात झालेला आहे. सुमन हे विसरून गेलेली आहे की तिला त्रास देणारी व्यक्ती, तिला किडनॅप करणारी व्यक्ती महिपत नसून मी होतो. तिला असं वाटतंय की तिला महिपतने किडनॅप करून ठेवलं होतं. म्हणजे आपण या बाजूने तर सेफ आहोत. आता जाऊन एकदा साक्षीकडे काय घडतंय ते बघून घे. त्याबरोबर प्रिया म्हणते, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी आजच साक्षीकडे जाते आणि तिकडे काय सुरू आहे याचा आढावा घेते. तुम्ही निवांत मस्त मजा मारत बसाओ, मला इकडनं तिकडनं इकडं फक्त पळवा. काय एवढा विचार करून मग शेवटी प्रिया ही साक्षीच्या घरी तर जावं लागणार, नाहीतर नागोबा मला जिवंत सोडणार नाही. आधीच एकतर त्याने मला धमकी दिली आहे असा विचार करून घरातनं निघू लागते. आता घरातनं निघताना खरं तर प्रियाला इतकी भूक लागलेली असते की प्रियाला असं वाटत असतं की घरात सगळेजण जेवत आहेत, जाऊन मी सुद्धा बसू का ताटावर? तसंही सायली मनाने इतकी तर वाईट नक्कीच नाही आहे की ती मला जेवायला नाही म्हणेल. पण नाही, नको, जर मी जाऊन जेवले तर मग सगळ्यांना असंच वाटेल की मी निर्लज्ज आहे. राहू दे, त्यापेक्षा बाहेरच काहीतरी खाऊन घेईल असा विचार करत प्रिया तिकडनं बाहेर पडते. तर दुसऱ्या बाजूला आता महिपतला भेटून साक्षी घरी आलेली असते आणि घरी येऊन ती आता म्हणत असते की काहीही झालं तरी अण्णांनी जे सांगितलं आहे ते मला ऐकायचंच आहे. इतक्यात त्या ठिकाणी सचिन येतो. आता साक्षी ही महिपतला भेटायला जाताना वकील बनून गेलेली असते आणि त्यामुळे तो जो काळा कोट असतो तो तिच्या बॅगमध्ये तसाच राहिलेला असतो. आता साक्षी तो काळा कोट लपवायचं विसरून जाते आणि सचिनच्या हाती तो काळा कोट लागलेला असतो आणि तो काळा कोट हातात घेऊनच सचिन साक्षीकडे आलेला असतो. मनातल्या मनात सचिन म्हणत असतो, हिच्या बापाला त्या महिपत शिखरेला अटक झाली आहे, नक्कीच ही त्यालाच भेटायला हे वकिलाचं सोंग घेऊन गेलेली असणार. आता बघूया आपल्याबरोबर ही कितपत खरं बोलते आणि कितपत खोटं बोलते. मग लगेचच सचिन हा साक्षीला म्हणायला लागतो, सॅम, अगं काय, कुठे होतीस तू? कधीपासून मी तुझी वाट बघतोय. बाय द वे, हे काय गं, तुझ्या बॅगमध्ये मला हा वकिलांचा कोट सापडला, तुझ्याकडे काय करतोय हा कोट? त्यावर लगेच साक्षी घाबरते, पण आता ती स्वतःला सावरते आणि बिनधास्तपणे सचिनला उत्तर देत म्हणते, अरे छा, हा कोट माझ्याकडेच राहिला होय. अरे हा कोट आहे ना, ॲक्च्युली माझी एक मैत्रीण आहे, श्रेया पाठक, तिचा कोट आहे हा. ती वकील आहे ना पेशाने. अरे खूप दिवस आम्ही भेटलो नव्हतो ना, ती पुण्याला असते हल्ली, पण नुकतीच ती पनवेलमध्ये आली आहे. तर मग तिने मला कॉल केला सडनली, तिची केस होती कुठेतरी, तर मला भेटायला बोलवलं, म्हणून मी तिला भेटायला गेले. ती म्हटली जेवायला जाऊया, पण तो कोर्टातनं बाहेर पडल्या असा कोट घेऊन हातात फिरणं बरोबर वाटत नाही ना, म्हणून माझ्या पर्समध्ये ठेवला आणि तो माझ्याकडेच राहिला. असू दे, मी देईन उद्या, ठेवून दे तू. त्याबरोबर तो ठेवून देतो. तर इतक्यात आता सचिन तिकडनं बाहेर निघून जातो आणि घरी साक्षीला भेटायला प्रिया पोहोचते. थोडक्यातच सचिनची आणि प्रियाची चुकामुक झालेली असते. तर इकडे साक्षी या सांगे की अण्णांना भेटून आले. त्यावर आता साक्षी म्हणते, काय
तू अण्णांना आत्ता भेटून आलीस? त्यावर प्रिया म्हणते हो अगं खरंच. त्यावर ती म्हणते काय म्हणाले मग अण्णा? त्यावर प्रिया सांगू लागते अगं काय म्हणणार, खरंच सांगते अण्णांना खूप काळजी वाटते गं साक्षी तुझी. सतत एकच गोष्ट बोलत आहेत, माझी बिचारी पोरगी एकटी तिकडे कशी ॲडजस्ट करणार, एकटी काय काय सांभाळणार. म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे तुझी काळजी घ्यायला. त्यांनी तुझ्यासाठी निरोप दिला आहे, तू घराच्या बाहेर पडू नकोस. त्यांना पोलिसांनी अटक केलं आहे म्हटल्यावर आता पोलीस त्यांची सगळ्या बाजूंनी तपासणी करणार. त्या तपासणीत जर कुठेही पोलिसांना तुझ्यावरती संशय आढळला तर त्यांना लगेच कळेल की तू जिवंत आहेस आणि मग मात्र खूप मोठी गफलत होऊन जाईल. त्यामुळे तू मात्र या सगळ्यापासून लांब राहा. आणि हो त्यांनी सांगितलं आहे मला विश्वासात घेतल्याशिवाय काहीच करू नको. म्हणजे तुला जर काही गोष्ट करायच्या असतील तर त्या मला सांग, मग मी त्या अण्णांना सांगणार आणि अण्णांना काय वाटतं ते अण्णा मला सांगणार, मग मी येऊन तुला सांगणार. आणि हे बघ साक्षी, अण्णांनी सांगितलं आहे ना तर तू अगदी तसंच कर, कळलं ना? मी आहे तुझ्यासोबत, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आता साक्षी मनातल्या मनात विचार करते अण्णांना तर आज मी भेटून आले, अण्णांनी मला सांगितलं आहे की यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नको, पण हिला असंच भासवावं लागणार आहे अण्णांनी म्हटल्याप्रमाणे, जणू काही माझा हिच्यावर खूप विश्वास आहे. मग लगेचच साक्षी प्रियाला मिठी मारते आणि म्हणू लागते खरंच खरंच प्रिया, थँक्स लॉट. मी माझ्या अण्णांना भेटायला जाऊ शकत नाही आहे, त्यांच्याशी बोलू शकत नाही आहे, पण तू आम्हा दोघा बाप बेटीमधला दुवा बनली आहेस. तुझ्यामुळे आम्हा दोघांना एकमेकाबरोबर बोलता येत आहे. मी खरंच तुझे उपकार कसे फेडू आणि काय काय तुझे आभार मानू आणि किती किती मला खरंच कळतच नाही आहे. आज जर तू नसतीस तर मला अण्णांबरोबर बोलताच आलं नसतं, अण्णांचा आणि माझा काही संपर्कच होऊ शकला नसता. खरंच मी तुझ्यासमोर हात जोडते, खरंच मी तुझं हे उपकार कधी म्हणजे कधीच विसरू शकणार नाही आहे. बरं अण्णा आणखीन पुढे काही म्हणालेत का? नाही म्हणजे आणखीन अण्णांचा काही निरोप आहे का? त्यावरती म्हणते नाही गं, काळजी घे, इतकाच काय तो निरोप. त्यावरती म्हणते बरं बरं ठीक आहे. आणि विश्वासाचं म्हणशील तर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा प्रिया तुझ्यावर. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे हे सगळं घडून गेल्यानंतर रामायण महाभारत कल्पना म्हणत असते अगं सायली, पण मला एक गोष्ट कळली नाही, ती म्हणजे तू तर प्रतिमाकडे गेली होतीस ना, मग घरामध्ये तन्वीने काय माती खाल्ली हे तुला कसं कळलं? तुला कसं कळालं? तिने जेवण फेकून दिलं होतं, तुझ्याकडे तो व्हिडिओ कुठून आला? त्यावर सायली म्हणते अहो आई काय सांगू तुम्हाला, मी स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत होते, त्यामुळे विमलताईंना मागचे कपडे धुवायला आणि खोली वगैरे आवरायला वेळ मिळाला होता. विमलताई मागेच काम करत होत्या, मी जेवण बनवून निघून गेले होते आणि विमलताईंनीच प्रियाला ते सगळं जेवण फेकताना पाहिलं. मग विमलताईंनी आयडिया केली आणि ती प्रियाची ती व्हिडिओ बनवली आणि ती व्हिडिओ मला पाठवून दिली आणि मला सांगितलं की तन्वीताईंनी सगळं जेवण फेकून दिलं आहे म्हणून. मग मी विमलताईंना सांगितलं की तुम्ही आता तिला काही बोलू नका, तुम्ही फक्त किचनमध्ये जा आणि दुसरा स्वयंपाक बनवा. त्याबरोबर कल्पना म्हणते ओ अच्छा अच्छा, म्हणून विमल तू आली होतीस का स्वयंपाकघरात? पण विमल स्वयंपाकघरात पोहोचण्या अगोदर मी स्वयंपाकघरात पोहोचले आणि मी रिकामी भांडी पाहिली, म्हणून विमलला स्वयंपाक बनवून ठेवता आला नाही, बरोबर ना विमल? त्यावर विमल म्हणते हो वहिनी, अगदी बरोबर. पण मला ना खरं तर तन्वीताईंनी जे केलं ना ते अजिबातच आवडलं नव्हतं. नाही म्हणजे स्वतः तर कधी स्वयंपाकघरात येतही नाही, पाऊलही ठेवत नाही आणि दुसऱ्याचे कष्ट असे वाया घालवताना त्यांना काहीच कसं वाटत नाही. मला ना खरंच कळत नाही काही त्यांचं. त्याबरोबर मग सायली म्हणते जाऊ द्या विमलताई, असतो मुळात काही माणसांचा असा विचित्र स्वभाव, उगाच त्यांच्यामुळे आपण कशाला स्वतः विचार करत राहायचं किंवा स्वतःला त्रास करून घ्यायचा. जाऊ द्या, तुम्ही फार प्रियाच्या वागण्यावर विचारच करू नका, कारण आपल्यासारख्या माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं वागणं आहे प्रियाचं. तिच्या वागण्याचा विचार करण्यापेक्षा आज खरं तर आम्ही सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही खरोखर आज खूप चांगली गोष्ट केली. तुमच्यामुळे आज अश्विन भाऊजींसमोरसुद्धा प्रियाचा खरा चेहरा आला, नाहीतर बिचारे अश्विन भाऊजी वेड्यासारखे प्रियावरती नेहमी विश्वास ठेवतात. त्यावर आता विमल म्हणते नाही हो सायलीताई, माझं कशाला करताय कौतुक? मी तुमच्या घरात एक साधी मोलकरीण म्हणून कामाला आहे, पण तरीही प्रत्येक वेळी तुम्ही सगळेच जण माझ्याबरोबर केवढं चांगलं वागता, माझा आदर सत्कार करता, माझ्याबरोबर चांगलं वागवून मला घरातल्यासारखं ट्रीट करता. यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी दुसरं काय आहे? त्याबरोबर मग सगळेच जण हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो चला, म्हणजे ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड असं म्हणून आपण हा घडलेला प्रसंग विसरून जायला हवं काय? त्याबरोबर अस्मिता म्हणते तन्वीला लक्षात ठेवावं असं काही नाहीच आहे, त्यामुळे याचा शेवट गोड झाला नसताना तरी आपल्या सगळ्यांना हे विसरावंच लागलं असतं अर्जुन. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.